गुड मॉर्निंग सर्वांना. आर्थिक सर्वेक्षण 2024 हे मराठीतून समजून घेण्यासाठी जी निशुल्क कार्यशाळा आपण सुरू केली आहे, त्याचा आज तिसरा दिवस आहे. आज आपण या कार्यशाळेची सांगता करणार आहोत, पण त्याआधी जे टॉपिक्स आपले राहिले आहेत, आपण ते कव्हर करूयात. त्याच्यानंतर एक प्रश्न उत्तर सत्र आपण घेणार आहोत आणि त्यानंतर मग या क्लासची सांगता होईल. तर जास्त वेळ न घालवता चला आजच्या सत्राला सुरुवात करूयात. तर आर्थिक सर्वेक्षण 2024 याचा आपण अभ्यास करतोय. पूर्वीच्या 2 सत्रांमध्ये आपण बरेचसे चॅप्टर जे आहेत आणि त्यातले जे महत्वाचे कन्सेप्ट्स आहेत आणि त्या संबंधीचा जो डेटा आहे, चार्ट्स आणि ग्राफ्सच्या माध्यमातून आपण तो बघितला होता, कन्सेप्ट समजून घेतले होते. आज आपला या सत्राचा तिसरा भाग आहे. बरेचसे महत्वाचे कन्सेप्ट्स जे आर्थिक सर्वेक्षण 2024 मध्ये देण्यात आलेले आहे, आपण आज त्यांचा अभ्यास करूयात. ओके, तर चला. चॅप्टर 10वा जो आहे आर्थिक सर्वेक्षणामधला, तो उद्योगांवर आहे. याचा टायटल असं आहे, उद्योग, लहान आणि मध्यमांचे महत्व. इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने देण्यात आला आहे, इंडस्ट्री, स्मॉल अँड मीडियम मॅटर्स. लहान किंवा लघु उद्योग आणि मध्यम उद्योग जे आहेत, यांचं पण अर्थव्यवस्थेमध्ये एक फार मोठं महत्व आहे. काय आहेत आणि आर्थिक सर्वेक्षणामध्ये काय आकडेवारी दिली आहे ती जाणून घ्या. तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये औद्योगिक क्षेत्राची वाढ जी आहे ती 9.5% झाली आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. इथे हा जो चार्ट दिला आहे, हा थोडा लक्षात घ्या. तुम्ही बघा, हे जे आर्थिक वर्ष आहे फिस्कल इयर 21, म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून तर 31 मार्च 2021 पर्यंतचं हे वर्ष आहे. FY21 याला म्हटलं जातं. हे म्हणजे कोविडचं वर्ष. तुम्ही बघा, या कोविडच्या वर्षी आपली जी औद्योगिक वाढ जी होती ती 0.4% होती. मायनस 0.4%, म्हणजे नकारात्मक वाढ होती. याचा अर्थ हाही निघतो की आपली औद्योगिक वाढ झाली नाही, उलट आपली घसरण झाली आहे. त्याच्या आधीच्याही वर्षी आपली औद्योगिक वाढ जी होती ती मायनस 1.4% होती. कारण याच्या आधीचे जे वर्ष जे आहे, याच्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव सुरू झालेला होता. म्हणजे 1 एप्रिल 2019 पासून तर 31 मार्च 2020 पर्यंतचे वर्ष आहे, FY20 आहे. ऑलरेडी कोविडचा प्रादुर्भाव सुरू झालेला होता. चायनामध्ये याचा चांगलाच फटका बसलेला होता आणि आपल्याला माहिती आहे की चायना जे आहे ते पूर्ण जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. जगातील इतर देशांना त्यांच्या उद्योगांना जे जे आवश्यक असतं त्यातलं बरेचसं सामान, कॅपिटल गुड्स ज्याला आपण म्हणतो, भांडवली वस्तू चीन पुरवतं. आणि ऑलरेडी इथे कोविडचा फटका पडल्यामुळे चीनकडून जे आवश्यक जे सामान आहे उद्योगांसाठी वगैरे, त्यांचा पुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला होता. त्याच्यामुळे इथे पण आपली औद्योगिक वाढ जी आहे ती नकारात्मक आहे. इथेही ती निगेटिव्ह आहे. पण त्याच्याच पुढच्या वर्षी बघा, FY23 मध्ये आपली औद्योगिक वाढ जी आहे ती परत वरच्या दिशेने गेलेली आहे आणि 12.2% आपली औद्योगिक वाढ झाली कोविडच्या पुढच्याच वर्षी. परत मागचं वर्ष जे आहे आपली औद्योगिक वाढ घसरली. विशेष म्हणजे आता याचा जर आपण विचार केला FY23 चा, तर याच्यात आपली औद्योगिक वाढ बघा 2.3% झाली आहे. आणि विशेष म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, उत्पादन क्षेत्र, याच्यात आपली वाढ नकारात्मक झाली आहे. आणि ही जी बेरोजगारीची वगैरे जी समस्या असते ना, त्याचं एक कारण हे पण आहे. तुम्ही बघा, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी मध्ये सर्वात जास्त वाटा जो आहे तो सेवा क्षेत्राचा आहे. किती आहे, काय आहे ते आपण पुढच्या स्लाइडवर बघणारच आहोत. पण सर्वात जास्त वाटा जो आहे तो सेवा क्षेत्राचा आहे. प्रॉब्लेम काय माहितीये का, की सेवा क्षेत्र जे आहे किंवा सर्व्हिस सेक्टर जे आहे,
हे जीडीपीला मोठ्या प्रमाणात हातभार लावतं. जीडीपी वाढीस हे कारणीभूत असतं किंवा एक महत्त्वपूर्ण योगदान सेवा क्षेत्राचं असतं. पण रोजगार निर्मितीमध्ये सेवा क्षेत्र खूप जास्त हातभार लावू शकत नाही किंवा त्याचं योगदान देऊ शकत नाही. रोजगार निर्मितीमध्ये जे औद्योगिक क्षेत्र आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, याचं महत्त्व खूप जास्त आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची उत्पादन क्षेत्राची ज्यावेळेस वाढ होते, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. मागच्या वर्षी जे सारखं बातम्यांमध्ये यायचं, की बेरोजगारी वाढत चालली आहे. रोजगार निर्मिती हवी त्या प्रमाणात होत नाहीये. त्याचं एक कारण हेच आहे, की उत्पादन क्षेत्र बघा याची वाढ नकारात्मक झाली मागच्या वर्षी. इतर क्षेत्रांची वाढ काही खूप अशी व्यवस्थित झालेली नाहीये. तुम्ही बघा दुसरं एक मोठं रोजगार निर्मितीमध्ये दुसरं एक मोठं योगदान देणारं क्षेत्र म्हणजे कन्स्ट्रक्शन, बांधकाम क्षेत्र. कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम क्षेत्राचं महत्त्व याच्यासाठी आहे, की जे आपण ज्याला म्हणतो ना, लो स्किल्ड कमी कौशल्य असलेले, अत्यल्प कौशल्य असलेले किंवा कुशल किंवा ज्यांच्यामध्ये कौशल्य नाही, अशाही लोकांना या क्षेत्रामध्ये रोजगार मिळतो. बांधकाम क्षेत्रामध्ये, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये. त्याच्यामुळे ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन सेक्टरची वाढ मंदावते, त्यावेळेस विशेष म्हणजे हे लोकं, ग्रामीण भागातले लोकं किंवा शहरी गरीब ज्यांना आपण म्हणतो, मजूर वर्ग जो आहे, वर्कर्स, लेबरर्स, कामगार आणि मजूर वर्ग जे आहे, यांच्यासाठी समस्या निर्माण होते. यांच्यासाठी रोजगार निर्मिती होत नाही किंवा बरेचदा अशा लोकांमध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण होते. त्याच्यामुळे मागचं जे आर्थिक वर्ष आहे, हे आपल्यासाठी चिंतेचं ठरलेलं आहे. कारण उत्पादन क्षेत्राची वाढ नकारात्मक आहे आणि कन्स्ट्रक्शन सेक्टर किंवा बांधकाम क्षेत्र जे आहे, याची पण वाढ बघा, यावर्षी बघा, हा जो निळा ग्राफ आहे, जवळपास 20% च्या आसपास वाढ झाली बांधकाम क्षेत्राची आदल्या वर्षी. या वर्षी ती वाढ बघा 10% पेक्षाही खाली आहे. खूप फरक पडला. बरेचसे लोकं, हे जे मजूर आणि कामगार जे लोकं आहेत, यांचे रोजगार गेले. रोजगाराची समस्या यांच्यापुढे उभी राहिली. FY23 मधली गोष्ट आहे ही. FY24 चा जर आपण विचार केला, 23-24 या वर्षाचा जर विचार केला, तर स्थिती सुधारली. इथे तुमच्या लक्षात येतंय, की हा ग्राफ जो आहे, हा आता वरच्या दिशेने चाललाय आणि मागच्या आर्थिक वर्षामध्ये आपली औद्योगिक क्षेत्राची वाढ जी आहे, ती 9.5% किंवा 9.5% एवढी झाली आणि जवळपास याच्यातले सगळेच जे मोठे प्रमुख घटक जे आहेत, त्यांची वाढ चांगल्यापैकी झालेली आहे. इथे तुम्ही बघा उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची वाढ पण चांगली आहे. कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम जे क्षेत्र आहे, त्याची पण वाढ चांगली आहे. एक कन्सेप्ट आहे, महत्वाचा कन्सेप्ट आहे. एकूण मूल्यवर्धित, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड किंवा जीव्हीए. जीव्हीए म्हणजे काय असतो? तर हे मूल्य आहे, जे उत्पादकांनी त्यांनी खरेदी केलेल्या वस्तू आणि सेवांमध्ये जोडले आहे. किंवा जेव्हा ते त्यांच्या मालाची विक्री करतात, तेव्हा उत्पादकांचे उत्पन्न त्यांच्या खर्चापेक्षा जास्त असावे आणि दोघांमधील फरक म्हणजे त्यांनी जोडलेले मूल्य. साध्या सोप्या भाषेत तुम्हाला समजवतो एक उदाहरण देऊन. समजा एखादी मोबाईल बनवणारी कंपनी आहे. आता ही मोबाईल बनवणारी जी कंपनी आहे, तिला तो एक मोबाईल बनवण्यासाठी काहीतरी खर्च लागतो. कच्चा माल लागतो, काही गोष्टी ज्या आहेत त्या आयात कराव्या लागतात, असेंबली करावं लागतं, लोकांचे पगार द्यावे लागतात, वगैरे, वगैरे भरपूर खर्च असतात. समजा हा सगळा खर्च जोडून जर आपण म्हटलं, की त्या मोबाईलची किंमत त्या कंपनीला 15,000 पडली. म्हणजे तो मोबाईल बनवायला कंपनीला जो खर्च आला, तो 15,000 आला. ही कंपनी आता काय करेल? आता अपेक्षित काय, की हिने तो मोबाईल
मार्केटमध्ये 15,000पेक्षा जास्त किमतीतच विकावं. कारण तेव्हाच त्या कंपनीला नफा होईल. नफा होईल तेव्हा त्या कंपनीची वाढ होईल. जर तोटा झाला, जर ती 15,000पेक्षा कमी किमतीत विकते, तर तिला तोटा होईल. जास्त दिवस ती कंपनी तो तोटा, अशा प्रकारचा तोटा जी आहे ते सहन करू शकणार नाही आणि बंद होईल. म्हणून अपेक्षित काय, की त्या कंपनीने तो मोबाईल 15,000च्या वर किमतीत विकावा. समजा त्या कंपनीने तो मोबाईल विकला ₹20,000. आता हे वरचे जे ₹5,000 आहेत, याला म्हटलं जातंय किंवा याला मोजल्या जाईल जीव्हीए मध्ये किंवा एकूण मूल्यवर्धित याच्यामध्ये. हे आपण फक्त एका मोबाईलचं उदाहरण घेतलं. जर आपण कंपनीच्या पातळीवर बघितलं, तर ती कंपनी वर्षभरात जेवढे मोबाईल बनवत असेल आणि त्याच्यावर जेवढा जीव्हीए येत असेल, एकूण बेरीज जर आपण केली, तर तो त्या कंपनीचा जीव्हीए झाला, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. याचा विचार आपण जर अर्थव्यवस्थेच्या पातळीवर केला, जितके उद्योग आहे, त्या सगळ्यांचा जर आपण जीव्हीए काढला, त्यांची बेरीज केली, तर आपल्याला अर्थव्यवस्थेचा जीव्हीए मिळतो किंवा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मिळतं. आय होप हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. याच्याबद्दल बघा, आर्थिक सर्वेक्षणामध्ये काय आकडेवारी दिली आहे. तर 2023-24 मधील औद्योगिक क्षेत्राचा जीव्हीए स्थिर किमतीनुसार आपण काढला. कॉन्स्टंट प्राइसेस, आपल्याला माहिती आहे वस्तूंच्या किमती बदलत राहतात. त्याच्यामुळे जीव्हीए कॅल्क्युलेट करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. आज त्या मोबाईलची किंमत समजा मार्केटमध्ये 19,000 आहे, उद्या ती 20,000 असेल, काही दिवसानंतर कदाचित ती 21-22,000 असेल. आपण बघतोय Amazon, Flipkart यूज करणारे लोक आहोत आपण. आपल्याला माहिती आहे की वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या तिथेही बदलत असतात. आपण सेलची वाट बघतो, कधी कुठला सेल येतो, कारण त्यावेळेस मग वस्तूंच्या किमती कमी होतात. खरेदी करायसाठी चांगली वेळ असते. तर या किमतींमध्ये जो फरक होतो, त्याच्यावर मात करण्यासाठी काय केलं आपण, एक स्थिर किंमत घेतली आणि त्याच्यानुसार आपण जर केलं, ठीक आहे, जीव्हीए जर कॅल्क्युलेट केला, तर आपल्याला लक्षात येईल की 2023-24 मध्ये म्हणजे मागच्या आर्थिक वर्षात औद्योगिक क्षेत्राचा जो जीव्हीए आहे, तो कोविड पूर्वी पातळीपेक्षा 25% जास्त आहे. कोविड पूर्वीची पातळी म्हणजे वर्ष 2019-20 हे घ्या तुम्ही, कोविड पूर्वीचं वर्ष. कारण वर्ष 2020-21 याला आपण कोविड वर्ष मानतो. तर 19-20 जर आपण तुलना केली, तर त्याच्यापेक्षा औद्योगिक क्षेत्राचा जो जीव्हीए आहे, तो 25% जास्त आहे. म्हणजे याच्यातून काय लक्षात येतं, की आपल्या अर्थव्यवस्थेची जी वाटचाल आहे, ती सध्या कोविड पूर्वीची जी आपली वाटचाल होती, त्याच्यापेक्षाही चांगली आहे. हे बेसिकली त्यांना याच्यातून सांगायचं आहे. पुढे बघू, सेवा क्षेत्र, सर्व्हिसेस. चॅप्टर 11चं टायटल जे आहे, ते आहे सेवा, वाढीला गती देणारे इंधन. फ्युएलिंग ग्रोथ अपॉर्च्युनिटीज. सेवा क्षेत्र जे आहे ते आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला कशा प्रकारे योगदान देतं किंवा कशा प्रकारे त्यासाठी एक इंधन म्हणून काम करतं, त्या चॅप्टरमध्ये दिलंय. बघूयात काय दिलंय. 2023-24 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो 55% आहे, 55%. निम्म्यापेक्षा जास्त वाटा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये फक्त सेवा क्षेत्राचा आहे. तुम्ही बघा, काल आपण बघितलं होतं कृषीबद्दल. कृषीचा वाटा जो आहे तो 18% आहे. सेवा क्षेत्राचा बघा 55%. कृषीपेक्षा जास्त वाटा जो आहे, किंवा आपण जर 3 मोठे जे प्रमुख क्षेत्र जे आहेत अर्थव्यवस्थेचे, कृषी, उद्योग किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणू आपण त्याला, उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. हे जर 3 प्रमुख क्षेत्र जर आपण बघितले, तर सर्वात जास्त वाटा जो आहे तो सेवा क्षेत्राचा आहे, 55% वाटा. ठीक आहे. त्याच्याशी संबंधित जी आकडेवारी आहे ती इथे दिली आहे. त्यातलं महत्वाचं जे आहे, याच्यातून जे दिसून येतं चित्र ते लक्षात घ्या. सेवा क्षेत्रामधला जो वाढता जीव्हीए आहे, जीव्हीए काय असतं ते पूर्वीच्या स्लाइडवर तुम्हाला सांगितलं. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, एकूण मूल्यवर्धित. तुम्ही बघा तो कशा पद्धतीने वाढत गेला आहे, हे या ग्राफमध्ये दिलाय. फिस्कल इयर
13, 2012-13, 13-14 हे असे वर्ष दिले आहेत. ठीक आहे, हे मागच्या वर्षीचं इथे. तुम्ही बघा हे जे आहे हा ग्राफ हा वरच्या दिशेनेच गेलेला आहे. हे कोविडचं वर्ष आहे. इथे हा ग्राफ थोडा खाली आला, परत इथून बघा तुम्ही हा वर चाललाय. सेवा क्षेत्राचं जे जीबी आहे ते सतत वाढत चाललंय. मागच्या वर्षी बघा किती होतं, 86.7 लाख करोड रुपीज. सेवा क्षेत्राचं जे जीबी आहे मागच्या वर्षीसाठी तो एवढा होता, 86.7. अंक लक्षात ठेवायची गरज नाही, आकडेवारी पाठ करायची गरज नाही, फक्त ट्रेंड लक्षात घ्या की सेवा क्षेत्राचा विकास जो आहे त्याची जी वाढ आहे ती सातत्याने होत चालली आहे. दरवर्षी म्हणजे आदल्या वर्षीच्या प्रमाणात किती वाढलं ते या ग्राफमध्ये दिलंय. हे कोविडचं वर्ष आहे. इथे सेवा क्षेत्राची वाढ जी आहे ती नकारात्मक आहे, -8.4%. आदल्या वर्षीपेक्षा -8.4% वाढ झाली, म्हणजे बेसिकली वाढ नाही झाली, ती घसरण झाली. पण त्याच्यानंतर कोविडचं वर्ष झाल्यानंतर परत बघा सेवा क्षेत्राने आपली वाढ जी आहे ती सुधारली आहे, गती पकडली आहे. फिस्कल इयर 2023 मध्ये तर सेवा क्षेत्राची वाढ जी आहे ती 10% झाली. मागच्या वर्षी मात्र या वाढीची जी गती आहे किंवा जो वाढीचा दर आहे तो मात्र कमी झाला, 7.6%, 7.6%नीच फक्त सेवा क्षेत्र मागच्या वर्षी वाढलं. का बरं? कारण जगामध्ये वाढत असलेलं संरक्षणवाद, प्रोटेक्शनिझम. भरपूर सेवा ज्या आपल्या देशात निर्माण होतात आपण त्या निर्यात करतो, एक्सपोर्ट करतो. ही जी कार्यक्षमता याचा जो पहिला भाग जो होता, पहिल्या दिवशी आपण जी आकडेवारी बघितली त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं अकाउंट डेफिसिट, चालू खात्यातील तूट. आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे तिथे आपण नेट इम्पोर्टर आहोत. आपण जास्त उत्पादन जे आहे, जास्त वस्तू ज्या आहेत त्या आपण आयात करतो. निर्यातीपेक्षा आपला आयात जास्त आहे उत्पादन क्षेत्रांच्या बाबतीत किंवा वस्तूंच्या बाबतीत, गुड्सच्या बाबतीत. सर्व्हिसेस मध्ये आपण नेट एक्सपोर्टर आहोत. आपण जास्त सेवा निर्यात करतो, कमी सेवा आयात करतो. आणि याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर एक खूप सकारात्मक परिणाम घडून येतो. आपले जे परकीय चलन जे आहे त्याचे साठे वाढवण्यामध्ये त्याची मदत होते. करंट अकाउंट डेफिसिट कमी करायला त्याची मदत होते. जी चालू खात्यातील तूट जी आहे ती कमी करण्यामध्ये याचं योगदान असतं. असं खूप महत्वाचं योगदान आहे. शिवाय रोजगार निर्मितीमध्ये तर आहेच. पण तुम्ही बघा मागच्या वर्षी तो वाढीचा दर जो आहे तो खुंटला आहे. 7.6%च आहे. असं कशामुळे झालं? तर संरक्षणवाद जो आहे, भरपूरशे आपल्या जे सेवा जे निर्यात होते त्याच्यावर बंधनं टाकण्यात आली इतर देशांकडून. त्याशिवाय घरगुती समस्या पण आहे, म्हणजे डोमेस्टिक इश्यूज पण आहे. जसं की कौशल्य असलेलं जे वर्क फोर्स, जे मनुष्यबळ आपल्याला हवं आहे सेवा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, त्याची आपल्या देशात कमतरता आहे. दरवर्षी एक 12 ते 13 लाख इंजिनियर्स आपल्या देशातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मधून पास आउट होतात. पण यांच्यातल्या किती इंजिनियर्स मध्ये ते कौशल्य आहे सेवा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, किंवा सेवा क्षेत्राला ज्या स्किल्सची आवश्यकता आहे, ज्या कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे, ते पुरेशा प्रमाणात नाहीये. म्हणजे हे 12-13 लाख असं मोठं वाटतं, पण यांच्यातले खूप कमी इंजिनियर्स आहेत ज्यांच्यामध्ये खरंच काहीतरी कौशल्य आहे, की ज्यांना या सेवा क्षेत्रामध्ये रोजगार देता येऊ शकतो. असे लोक कमी आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की सेवा क्षेत्र जे आहे, सर्व्हिसेस सेक्टर जे आहे, विशेष म्हणजे एक आयटीचं उदाहरण घ्या, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये सातत्याने काहीतरी नवीन होत आहे, चेंजेस होत आहेत. नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस येत आहेत, नवीन सॉफ्टवेअर्स येत आहेत, भरपूर काही नवीन होत आहे. पण आपली जी शिक्षण पद्धती जी आहे तिच्यामध्ये तेवढे झपाट्याने बदल घडून येत नाहीये. हा एक प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे जे लघु आणि मध्यम उद्योग जे आहे यांना वित्त पुरवठा, यांना स्थापन करण्यासाठी, यांना वाढण्यासाठी जो वित्त पुरवठा आवश्यक आहे
तेवढ्या आपल्या देशातल्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्या त्यांना पुरवू शकत नाहीये. हा दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे. तिसरा मोठा प्रॉब्लेम म्हणजे जागतिक पातळीवर जे बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञान येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय. तुम्ही बघा तिकडे ChatGPT, Google वगैरेने पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणलंय मार्केटमध्ये. Microsoft सारख्या. आपल्या देशातल्या ज्या माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या ज्या आहेत, त्या अजून त्या आणू शकलेल्या नाहीये. आणि याचा कुठेतरी दुष्परिणाम होतोय. आपण मागे राहतोय. आणि हे कॉम्पिटिटिव्ह जग आहे. आपली स्पर्धा फक्त आपल्यातच नाही, आपली स्पर्धा जगात आहे. भारतातली जरी एखादी लहान आयटी कंपनी असली, तिची पण स्पर्धा तुम्ही लक्षात घ्या, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कुठेतरी Googleशी आहे, Microsoftशी आहे, कुठेतरी आहेच. आणि ते लोक पुढे चाललंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास तिथे फार झपाट्याने होतोय. ते आत्मसात केल्या जात आहे. आपल्या याच्यात अजूनही आपण ती गती पकडू शकलेलो नाहीये. हा एक प्रॉब्लेम आहे. सेवा क्षेत्रातले जे इतर उद्योग आहेत, जसं की टुरिझम झालं, हॉस्पिटॅलिटी झालं, आरोग्य सेवा झालं, जे जगामध्ये सध्या ज्या कमोडिटी प्राइसेसमध्ये जी झपाट्याने बदल होत आहे वस्तूंच्या किमतींमध्ये. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर वस्तूंच्या किमती थोड्या वाढत चालल्या आहेत त्या दिशेने. त्याचा फटका या इतर गोष्टींना लागलाय. इतर जे क्षेत्र आहेत, हेल्थ केअर झालं, आरोग्य सेवा झालं, जे इक्विपमेंट्स असतात आरोग्य सेवेसाठी ते थोडे महाग झाले. कारण आपण बरेचसे इक्विपमेंट्स आपण इम्पोर्ट करतो, आयात करतो, महाग झालेत. टुरिझम सेक्टर, हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये वगैरे पण हे जी किंमत वाढ होत आहे वस्तूंची, याचाही कुठेतरी फटका पडलाय. त्याच्यामुळे सेवा क्षेत्राचा जो विकासाचा दर आहे तो थोडा कमी झाला मागच्या वर्षी. त्याच्यानंतर पुढचं एक महत्वाचं क्षेत्र बघू ते म्हणजे पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर. चॅप्टर 12 मध्ये याच्याबद्दल देण्यात आलेला आहे. टायटल आहे पायाभूत सुविधा, संभाव्य वाढीस चालना. इन्फ्रास्ट्रक्चर, लिफ्टिंग पोटेन्शियल ग्रोथ. आपली जी वाढीची जी क्षमता आहे त्याला हातभार लावण्यामध्ये पायाभूत सुविधांचा खूप मोठा वाटा आहे किंवा त्यांचं महत्व आहे त्या दिशेने. केंद्र आणि राज्य सरकारांचे वाढते भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा ज्याला थोडक्यात शॉर्टकटमध्ये कॅपेक्स म्हणतात. काय असतं भांडवली खर्च किंवा कॅपिटल खर्च? तर सरकार जे आहे ते पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर जो काही खर्च करतो त्याला या श्रेणीमध्ये टाकल्या जातं, भांडवली खर्च किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर. याचं अर्थव्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण महत्व असतं. सरकार जे रस्ते बांधतंय, पूल बांधतंय, मेट्रो बांधतंय, नवीन नवीन रेल्वेचा जो विस्तार करतंय सरकार नवीन ठिकाणी, नवीन ट्रेन सुरू करणं, नवीन रेल्वे स्टेशन बनवणं, नवीन ट्रॅक टाकणं, या सगळ्या ज्या गोष्टी सरकार करतंय याचा अर्थव्यवस्थेवर एक सकारात्मक परिणाम होतो. पण तो लगेच होत नाही. आणि हे बदल घडून आणण्यासाठी वेळ पण मोठा लागतो. एखाद्या शहरात मेट्रो सुविधा सुरू करायची आहे. जसं आता मुंबई, पुण्यात झालं आहे, नागपूरमध्ये आहे महाराष्ट्रात. इतर एखादं शहर आहे समजा. तिथे नव्याने मेट्रो सुविधा सुरू करायची आहे. उदाहरणार्थ कोल्हापूर घ्या. आता हा विचार केल्यापासून किंवा हा प्रस्ताव, प्रकल्प मंजूर झाल्यानंतर काही लगेच 6 महिन्यात, वर्षभरात मेट्रो सुरू नाही होणार. याला एक कालावधी लागतो. 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष लागतील. काम चालेल. या कालावधीमध्ये त्याचे फायदे दिसून येत नाही, ते कुणाला मिळत पण नाही. पण जेव्हा ही मेट्रो सुरू होईल एकदा, त्याच्यानंतर त्याचे फायदे दिसून येतात. अर्थव्यवस्थेवर जे सकारात्मक असतात. त्याच्यामुळे एक दूरदृष्टी ठेवून सरकार यासाठी खर्च करते. आणि पुढे याचे सकारात्मक फायदे अर्थव्यवस्थेवर होतात. त्याच दिशेने बघा, सरकारने काय सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह जे स्टेप्स आहेत ते घेतले या दिशेने. तुम्ही बघा फिस्कल इयर 21 कोविडचं वर्ष. सरकारचं, केंद्र सरकारचं मी बोलतोय आता या ग्राफमध्ये. केंद्र सरकारचं जे कॅपिटल एक्सपेंडिचर होतं किंवा भांडवली खर्च जो होता तो 11.3 लाख करोड एवढा होता. एकूण भांडवली खर्च केंद्र सरकारचा इतका होता फिस्कल इयर 2021 मध्ये. त्याच्यातले 4.3 लाख करोड केंद्र सरकारने प्रत्यक्ष खर्च केले, स्वतःहून खर्च केले. 2.3 लाख करोड जे आहे ते कॅपिटल ऍसेट्स क्रिएट करण्यासाठी निधी दिल्या केंद्राने.
कॅपिटल ॲसेट्स म्हणजे काय? हेच रेल्वे झालं, रस्ते झालं, पूल झालं, फ्लायओव्हर झाले. तर हे निधीच्या स्वरूपात दिलं. 2.3 लाख करोड आणि 4.8 लाख कोटी ज्या सरकारी कंपन्या आहेत, केंद्र सरकारच्या मालकीच्या ज्या कंपन्या आहेत, त्यांना पुरवण्यात आलं होतं. उदाहरणार्थ कोल इंडिया लिमिटेड केंद्र सरकारची कंपनी आहे. कोळशाचं उत्खनन करते. कोळसा एक भांडवली वस्तू आहे, कॅपिटल गुड आहे. उद्योगांमध्ये कामात येतो हा. गेल गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे भारत सरकारची. ही काय करते? जो नैसर्गिक वायू जो आहे किंवा नॅचरल गॅस वगैरे असे जे वायू आहेत यांचं उत्खनन करते. हा पण परत उद्योग आणि घरगुती क्षेत्रामध्ये हा कामात येतो. तर अशा ज्या सरकारी कंपन्या आहेत यांना सरकारने एवढा निधी दिला या वर्षी, कोविडच्या वर्षी. आता बघा हा ग्राफ जो आहे किंवा हा केंद्र सरकारचा खर्च जो आहे हा वाढत चाललाय. इथे 12.7 लाख करोड होता. त्याच्यानंतर 14.1 लाख करोड आणि मागच्या वर्षी FY24 मध्ये एक अंदाजित केंद्र सरकारने इतका खर्च केलाय 15.8 लाख करोड म्हणजे जवळपास 16 लाख करोड केंद्र सरकारने खर्च केला, भांडवली खर्च केला. कारण केंद्राला माहिती आहे की आर्थिक वाढ जर सातत्याने सुरू ठेवायची असेल किंवा दूर एक लॉंग टर्म जर वाढ आपल्याला मिळवायची असेल तर हा खर्च करणं आवश्यक आहे. मग केंद्राने जसं अशा पद्धतीने खर्च केला तसंच राज्यांनी पण केलंय ते तुम्हाला इथून दिसून येईल. स्टेट गव्हर्नमेंट कंबाईंड कॅपिटल स्पेंडिंग सगळ्या राज्यांचं मिळून जो खर्च केला गेला आहे, जो राज्यांनी खर्च केला भांडवली खर्च त्याचा ग्राफ इथे आहे. परत कोविडचं वर्ष आहे, खर्च कमी होता. 4.6 लाख कोटीच खर्च केला. त्याच्यानंतर तुम्ही बघा हा ग्राफ असा वाढत गेलेला आहे. मागच्या वर्षी सगळ्या राज्यांनी मिळून जवळपास 10 लाख कोटी खर्च केलेला आहे. भांडवली खर्च. ठीक आहे. मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं, की भांडवली खर्च जो होतो किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर जो होतो, हा दूरगामी विचार करून केला जातो. मेट्रो सुरू करायची. आपल्याला माहिती आहे, की वर्षभरात 6 महिन्यात मेट्रो सुरू होणार नाही. त्याला 5 वर्ष लागतील, कदाचित 10 पण वर्ष लागतील. पण जेव्हा ती सुरू होईल, तेव्हा त्याचे फायदे भरपूर लोकांना मिळेल, उद्योगांनाही चालना मिळेल. पण या दरम्यान पण याचे फायदे असतात. कारण जी कंपनी जिला टेंडर मिळालंय ते मेट्रो बनवण्यासाठी, त्या कंपनीचे जे कामगार आहे, त्यांना रोजगार मिळाला. पुढचे 5 वर्ष, 10 वर्ष त्यांना एक चांगला रोजगार मिळाला. मेट्रोचा टेंडर एखाद्या कंपनीला मिळाला असेल, त्या मेट्रोच्या गाड्या बनवण्यासाठी. त्या कंपनीला त्याचा फायदा मिळाला. हे मध्यंतरीची जी 10 वर्ष आहेत समजा, 5 वर्ष, 10 वर्ष जे काही असेल, त्याही कंपनीला काहीतरी काम मिळालं, ती पण कंपनी चालू राहील. त्याच्यातले पण जे कामगार आहेत, त्यांच्या पगारी होत राहतील. तर कॅपिटल एक्सपेंडिचर जरी आपण दूरगामी विचार करून करत असलो, तरी त्याचे फायदे जे आहेत ते नजीकच्या काळात पण शॉर्ट टर्म मध्ये किंवा मीडियम टर्म मध्ये पण त्याचे फायदे मिळतात. जो शेवटचा चॅप्टर आहे आर्थिक सर्वेक्षणामध्ये आणि मला वाटतं की खूप महत्वाचा चॅप्टर आहे सध्याच्या परिस्थितीत. त्याचा अभ्यास करूया. चॅप्टर 13वा हवामान बदल आणि भारत. क्लायमेट चेंज अँड इंडिया. आपल्याला माहिती आहे की हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज जे आहे ती आता वास्तविकता झाली आहे. ही काही थेअरी राहिलेली नाहीये. प्रत्यक्ष होत आहे. आपण अनुभवतोय पण. पुण्यात राहणारे बरेचसे लोक उन्हाळ्यात म्हणतात की पहिले असं नव्हतं. पहिलं पुण्याचं तापमान इतकं जात नव्हतं. आता जात आहे. कशामुळे जात आहे? ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, क्लायमेट चेंज या सगळ्या गोष्टी होत आहेत. ग्रामीण भागातले लोक म्हणतात, जे शेतीशी संबंधित लोक आहेत ते म्हणतात की पहिले या दरम्यान पाऊस यायचा, आता येत नाही. आता खूप उशीर होतो पावसाला यायला. पहिले चांगला पाऊस व्हायचा, आता त्या प्रमाणात पाऊस होत नाही. काही लोक म्हणतात की नाही पहिले इतका पाऊस होत नव्हता, आता खूपच जास्त पाऊस व्हायला लागलाय, पूर यायला लागलाय, शेतीचं नुकसान होत आहे. हे सगळं घडत आहे, आपल्या अवतीभोवती घडत आहे, आपल्याला माहिती. हवामान बदल ही वास्तविकता आहे. ठीक आहे. याच्या दिशेने आपण काय करतोय? तर एक लक्षात घ्या, की आपलं कुठे चुकतं एक धोरण. ठीक आहे. इथे मी एक साधा हा चार्ट दिलाय. इकॉनॉमिक सर्व्हे मध्येच दिलेला आहे हा. 1 टन अन्नधान्य बनवण्यासाठी किंवा त्याचं उत्पादन करण्यासाठी किती पाणी लागतं?
इथे बघा भारताचं दिलंय आणि इथे जगाचं दिलंय. 3 पिकांबद्दल आपण बोलूयात. पहिला म्हणजे गहू, व्हीट. 1 टन गव्हाचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला 1500 लिटर पाणी लागतं. 1,500 लिटर किंवा 1,500 लिटर पाणी आपल्याला लागतं. जगामध्ये हे त्याच्यापेक्षा कमी आहे. भात, तांदूळ, राईस 1 टन म्हणजेच 1000 किलो तांदूळ बनवण्यासाठी आपल्याला जवळपास 4000 लिटर पाणी लागतं. जगाला बघा त्याच्यापेक्षा कमी लागतं. मेज, मका आपल्याला इतकं पाणी लागतं 2000 लिटर जवळपास. जगाला जवळपास 500 लिटर समथिंग काहीतरी लागतं पाणी. याच्यातून बेसिकली लक्षात काय येतं माहितीये का? की सरासरी जगामध्ये अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी जेवढं पाणी वापरलं जातं, भारत त्याच्यापेक्षा जास्त पाणी वापरतो. आणि जेव्हा आपण या अन्नधान्याची आपण निर्यात करतो, छुप्या पद्धतीने आपण आपल्या देशाच्या पाण्याचीही निर्यात करत असतो, तीही फ्री ऑफ कॉस्ट, कुठलेही पैसे न घेता. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे साखर. भारताचा जगामध्ये अव्वल नंबर येतो साखर निर्यात करण्यात. आपल्यामध्ये आणि ब्राझीलमध्ये सहसा ते कॉम्पिटिशन सुरू असते. एक तर ते पहिल्या नंबरवर असतात, आपण दुसऱ्या, किंवा आपण पहिल्यावर असतो ते दुसरे. पण आपल्याला साखरेचं उत्पादन करण्यासाठी इतकं जास्त पाणी लागतं आणि त्याचाच कुठेतरी परिणाम जो आहे तो आपल्या देशातल्या पर्यावरणावर होतोय. तुम्ही बघा मराठवाड्यातला दुष्काळ, दुष्काळी भाग आहे मराठवाडा, तरी पीक कुठलं घेतलं जातं? ऊस, ज्याला खूप जास्त पाणी लागतं. मध्यंतरी तर लातूरमध्ये वगैरे ट्रेनने पाणी पोहोचवलं गेलं, इतकी वाईट कंडिशन तिथे होती. अजूनही मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाण्याची स्थिती फार वाईट आहे. तरी पीक कुठलं घेणार? ऊसाचंच घेणार. तर हे पर्यावरणीय प्रॉब्लेम होत आहेत आपल्या देशात. ठीक आहे. भारत बघा सर्वाधिक संख्या असलेला देश आहे. पहिले चीन होता, आता भारत झालाय. आता आपण पहिल्या नंबरवर आहोत. सगळ्यात जास्त लोकसंख्या या जगात आपल्या देशाची आहे. जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत आपण. आणि 2030 पर्यंत आपण जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. तुम्ही विचार करत असणार, सर याचं पर्यावरणाशी किंवा हवामान बदलाशी काय घेणं देणं आहे? सांगतो काय आहे. जसा आपला आर्थिक विकास होत जाईल, आर्थिक वाढीचा दर आपला सध्या जगात सर्वात जास्त आहे, ज्या प्रमुख अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण झपाट्याने प्रगती करतो आर्थिक क्षेत्रामध्ये. सध्या जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, पुढच्या 15-16 वर्षात आपण 3री सर्वात मोठी होणार आहोत. लोकसंख्या एवढी मोठी आहे आपली, जवळपास 145 कोटी लोकसंख्या आहे आपली. आणि जेव्हा आर्थिक वाढ होत जाईल तेव्हा या लोकसंख्येची, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा वाढत जाणार आहे, मागण्या वाढत जाणार आहे. कारण जर लोकांचं राहणीमानच सुधारत नसेल तर मग आर्थिक वाढीला काय महत्व आहे? एकीकडे काय तर जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आणि दुसरीकडे काय आपल्या देशातल्या लोकांना वीज नाही, पाणी नाही, मनोरंजनाचे साधनं नाही, टीव्ही नाही, मोबाईल नाही, लॅपटॉप नाही. मग काय उपयोग आहे त्या आर्थिक वाढीचा? साहजिक आहे, असा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात आहे, जर आपण आपल्या लोकांना हे पोहोचवू शकलो नाही तर. आणि कुठलाही सरकार प्रयत्न करेल की हे जी आर्थिक वाढ होत आहे आपली त्याची फळं तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोहोचली पाहिजे. वीज पोहोचली पाहिजे त्यांच्यापर्यंत. कमीत कमी मनोरंजनाचं साधन म्हणजे कमीत कमी टीव्ही तरी असावा त्यांच्या घरी. मोबाईल्स असावे, स्मार्टफोन असावे त्यांच्याकडे. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्यासाठी मग त्यांना लॅपटॉप पुरवण्यात यावा, वगैरे वगैरे असा आपण विचार करू. आणि हा चांगला विचार आहे. पण जर पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला तर एक भयानक चित्र उभं राहतं. आपल्याला किती जास्त वीज निर्माण करावी लागेल? सर्व भारतीयांना जर वीज पुरवायची म्हटली तर विजेचं उत्पादन वाढवावं लागेल. मग विजेचं उत्पादन वाढवायचं म्हटलं की कोळसा आला. कोळसा आला म्हणजे कार्बन आलं, हरितगृह वायू आले, ग्रीन हाऊस गॅसेस, जे जागतिक तापमान वाढीला कारणीभूत आहेत, ग्लोबल वॉर्मिंगला. अजून जास्त आपण त्याचं उत्सर्जन करू. हा एक ग्राफ लक्षात घ्या. इथे बघा जगातले बरेचसे देश इथे दिले आहेत. ठीक आहे.
कॅनडा दिलाय, रशिया आहे, अमेरिका आहे आणि इथे आपण आहोत. आता तुम्ही या कॅनडाचं बघा, कार्बन उत्सर्जन इथे 1,00,000 टन CO2 इक्विव्हॅलेंट. ठीक आहे, किती हरितगृह वायू कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात आपण त्यांना मोजलंय, किती लाख टन हरितगृह वायू कॅनडा उत्सर्जन करतो, तर खूप कमी आहे बघा, हा इतकुसाच आहे. रशिया थोडं जास्त आहे, अमेरिका त्याच्यापेक्षा थोडं जास्त आहे, चीन खूप जास्त. त्याच्यानंतर हे काही युरोपियन देश आहे आणि जापान आहे. जर्मनी कार्बनचं उत्सर्जन बघा केवढं आहे. प्रगत देश आहे, विकसित देश आहे, तरी कार्बनचं उत्सर्जन बघा केवढं आहे. जापान थोडं जास्त आहे, इटली, फ्रान्स, UK आणि आपलं बघा, चीन नंतर अमेरिकेनंतर मग आपलाच नंबर येतो आणि हे वाढत चाललंय. आपलं कार्बनचं उत्सर्जन वाढत चाललंय आणि याच्यामुळे आपल्याला प्रश्न विचारण्यात येत आहे जगामध्ये. तुमची लोकसंख्या जास्त आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश तुम्ही आहात, आर्थिक वाढ झपाट्याने करताय, पण या कार्बनचं काय? हे हरितगृह वायू जे आहेत यांचं जे उत्सर्जन तुमचं वाढत चाललंय त्याचं काय? ते कसं कमी करणार? त्याच्यासाठी काय पाऊल उचलत आहे तुम्ही? असे आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत जगामध्ये. जिथे कुठे जागतिक या परिषदा होतात, पर्यावरणीय परिषदा, आपल्याला आणि चीनला हे प्रश्न विचारले जातात. कारण आपण आतापर्यंत काय झालं, आपण स्वतःला विकसनशील म्हणून दाखवत आलो जगात, की नाही आम्ही विकसनशील आहोत. आमच्या देशात बघा अजूनही दारिद्र्य आहे, अशिक्षा आहे, बेरोजगारी आहे, आरोग्य सेवा तेवढ्या चांगल्या नाहीये, रस्ते बांधायचे, आम्हाला पूल बांधायचे, आम्ही यांच्याकडे लक्ष द्यावं की तुमचं प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ याच्याकडे लक्ष द्यावं? आता असं करून चालणार. कारण जसं आपला आर्थिक वाढीचा दर वाढत आहे, जसं आपण म्हणतोय की आम्हाला जगामध्ये महत्वाची जागा मिळाली पाहिजे, मग महत्वाच्या जबाबदाऱ्या पण आपल्याला घ्यायला पाहिजे. आपलं कार्बनचं जे उत्सर्जन वाढत चाललंय, आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे. पण फक्त हा एक निळा जो ग्राफ आहे, बार आहे, नुसतं हे बघून चालणार नाही आपल्याला. या ग्राफमध्ये अजून एक दुसरी माहिती आहे, तिकडे पण लक्ष द्या. हे दरडोई हरितगृह वायू जे आहे त्यांचं उत्सर्जन जो आहे त्याचं चित्र इथे दाखवलंय. हे जे हिरवे डब्बे दिसते याच्यामध्ये तुम्ही बघा, कॅनडाचं कार्बनचं उत्सर्जन कमी आहे किंवा हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी आहे, पण तुम्ही बघा दरडोई कॅनडाचं हरितगृह वायू उत्सर्जन किती आहे? 20 टन जवळपास. इथे बघा 20 टन. म्हणजे सरासरी एक सामान्य कॅनेडियन व्यक्ती दर वर्षाला 20 टन हरितगृह वायूचं उत्सर्जन करतो. रशियामध्ये 18, अमेरिकेमध्ये 18, चीनमध्ये 11. हे जे युरोपियन देश आहे जे स्वतःला म्हणतात की आम्ही पर्यावरणाबद्दल खूप जागरूक आहोत वगैरे, यांचं पण तुम्ही बघा, जर्मनीचं 9 टन कार्बनचं उत्सर्जन सरासरी एक जर्मन माणूस करतो. जापानमध्ये पण 9. त्या तुलनेत आपल्या भारताचं बघा फक्त 3 आहे. म्हणजे सरासरी एक सामान्य भारतीय माणूस एका वर्षात फक्त 3 टन हरितगृह वायूंचं उत्सर्जन करतोय. म्हणजे आपलं दरडोई जे उत्सर्जन आहे ते खूप जास्त नाही. या बाकी देशांच्या तुलनेत तुम्ही बघा, खूप कमी आहे. तर हेही चित्र, ही पण एक बाजू आपल्याला माहिती असली पाहिजे, की नुसतं आमचं कार्बनचं उत्सर्जन वाढत आहे किंवा हरितगृह वायूंचं उत्सर्जन वाढत आहे, आम्ही तापमानवाढीत जबाबदार आहोत असं नाहीये. आज एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही बघा, या लोकसंख्येला आपल्या डोळ्यापुढे ठेवून तुम्ही बघा, तर आमचं उत्सर्जन काही खूप जास्त नाहीये. पण तरी आपली जबाबदारी आहे. मग तीच जबाबदारी पार पाडण्यासाठी सरकारने एक छान उपक्रम सुरू केला आहे, लाईफ नावाचा. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. क्रांतिकारी कशा पद्धतीने आहे? कारण पहिले काय व्हायचं, की जागतिक तापमान वाढ, हवामान बदल अशा वगैरे या विषयांवर ज्यावेळेस बोलणं व्हायचं, तर काय व्हायचं, पहिले तर जगातले जे देश आहेत त्यांचे 2 गट पडायचे, विकसित देश आणि विकसनशील देश. हे दोघंही एकमेकांना जबाबदार ठरवायचे, एकमेकांशी भांडायचे. मग देशाच्या पातळीवर याचा विचार व्हायला लागला, की प्रत्येक देश काय करू शकतो याच्यासाठी. INDC नावाचा कन्सेप्ट आला. इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रिब्युशन्स म्हणून. फार जास्त खोलात जात नाही. म्हणजे प्रत्येक देशाने स्वतःहून सांगायचं. काही बळजबरी नाही. तुम्ही स्वतःहून सांगा, की हे जे समस्या आहेत आपल्या पुढे पर्यावरणीय, यांच्यावर मात करण्यासाठी तुम्ही काय करणार? काय करू शकता? आता बघा, आता सामाजिक पातळीवर आपण विचार करतोय.
वैयक्तिक पातळीवर आपण विचार करतोय. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. मी एक व्यक्ती म्हणून मी आपली जीवनशैली कशा पद्धतीने बदलायला हवी, जेणेकरून पर्यावरणावर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. लहान लहान गोष्टी याच्यामध्ये दिल्यात. रिड्यूस वेस्ट, कचरा कमी करा. रिड्यूस ई वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट जी आहे, मोबाईल, लॅपटॉप याच्यामुळे होणारी, ती कमी करा. मोबाईल चालत नाहीये, फेकून द्या, दुसरा घ्या. घरच्या सगळ्यांकडे लॅपटॉप आहे. घरी 4 लोक राहतात, चौघांचे आपापले लॅपटॉप. काही आवश्यकता नाही. 1-2 लॅपटॉप मध्ये होऊ शकतं. मोबाईल खराब झाला म्हणून फेकून द्यायची गरज नाही, रिपेअर करा त्याला. ठीक आहे. अडॉप्ट हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी लाईफस्टाईल जगा. जवळपास कुठेतरी जायचंय तरी गाडी घेऊन गेलो पाहिजे असं वगैरे काही करू नका. सायकलने जा, पायी जा, तेवढंच तुमची हेल्थ पण चांगली राहणार. अडॉप्ट सस्टेनेबल फूड सिस्टम. नॉनव्हेजच्या उत्पादनामध्ये विशेष म्हणजे जे कुक्कुटपालन आहे, पशुसंवर्धन आहे, याच्यामध्ये कार्बन किंवा हरितगृह वायू जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात निर्माण होतात. मग कुठेतरी आपला फूड हॅबिट्स बदला. आठवड्यातून 4 दिवस नॉनव्हेज खात होतो, कमी करा, 2दा खा. हे म्हणत नाही पूर्ण सोडून, ऍटलिस्ट कमी करा. याच्यामुळे हे जे उद्योग आहे ज्याच्यातून खूप जास्त प्रमाणात हरितगृह वायू निघतात, त्यांचं प्रमाण पण कमी होईल. तर अशा प्रकारचे बदल जे आहे हे आपण प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक पातळीवर केले तरी खूप मोठा बदल घडून आणू शकतो, असं आर्थिक सर्वेक्षणामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि भारत सरकारने जो हा प्रकल्प सुरू केला आहे, अभियान लाईफ नावाचा, एक चांगला आहे. आपण सगळेजण आपापल्या परीने याच्यामध्ये योगदान देऊ शकतो. तर अशा प्रकारे इकॉनॉमिक सर्वे जे आहे ते आपण इथे संपवतोय. तर इकॉनॉमिक सर्वे तसं तर खूप मोठे डॉक्युमेंट्स आहे. जवळपास 500 पानांचं डॉक्युमेंट्स आहे आणि खूप डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. परीक्षेच्या दृष्टीने जर आपण विचार केला UPSC, MPSCच्या परीक्षांच्या दृष्टीने, तर एक-एक पान, त्यातली एक-एक लाईन वाचण्याची आवश्यकता नाही. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत आणि त्या कव्हर करण्याचा आपण आपल्या कार्यशाळेमध्ये पूर्ण प्रयत्न केलेला आहे.